बघा, पहिल्यांदा आपण उपसर्ग म्हणजे काय ते समजून घेऊ. जेव्हा शब्दाच्या अगोदर जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग म्हणतात, बरोबर. आणि मूळ शब्दाला तो उपसर्ग जोडून जो शब्द तयार होतो, जो नवीन शब्द तयार होतो त्याला उपसर्ग घटित शब्द म्हणतात. आणि त्या शब्दाचा अर्थ पण बदलतो. जसे की बा, क्षय याला आपण लावलं अति, काय झालं? अतिशय. रे, अतिरेक. वृष्टी म्हणजे पाऊस, अतिवृष्टी. अतिक्रमण, अतिप्रसंग. त्याच्या अगोदर जे शब्दांचा किंवा अक्षरांचा समूह लावलेला आहे त्याला म्हणतो आपण उपसर्ग. उपसर्ग म्हणजे समजलं, शब्दाच्या अगोदर जी अक्षरे जोडली जातात त्याला म्हणायचं उपसर्ग. आणि नवीन शब्द तयार होतो, जसे की परी. पाठ, पाठला कोणता उपसर्ग लागलेला आहे मग सांगा? परिपाठ. परी म्हणजे त्याच्यापासून शब्द तयार झाला परिपाठ. वार, वारला उपसर्ग लागला परी, शब्द तयार झाला परिवार. यासारखे भरपूर शब्द असतात आणि आपल्याला प्रत्येक परीक्षेत विचारलं जातं, प्रत्येक स्पर्धा परीक्षेत विचारलं जातं. मराठी व्याकरण मध्ये उपसर्ग, प्रत्यय. तुम्हाला समजलं पहिल्यांदा उपसर्ग म्हणजे काय? जसे की एक उदाहरण घेऊ आपण. सु हा उपसर्ग आहे. सुचा अर्थ होतो चांगला. काय होतो? चांगला. माता गम त्याला लावला आपण सुगम. गंध म्हणजे वास, त्याला उपसर्ग लावला आपण सुगंध. नवीन शब्द तयार झाला सुवास, सुशिक्षित.